आज आपण साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल यांच्या परत अप्लिकेशन बघणार आहोत. वी हॅव सीन few 6 or 7 examples, okay, using sine rule, cosine rule and projection. These are three formulae of triangle in trigonometry. Okay, so let us continue that exercise in which we are using these formulae. So again, exercise 3.2, in triangle ABC prove the following. Problem is written here. Okay, I will continue. cos B असो cos C याचे दोन फॉर्म्युले आहेत. सध्या तर तीन फॉर्म्युल्यावर आपला जास्त जोर आहे. साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. इन ट्रायंगल म्हटल्यानंतर आपण दुसरा काही काम घेणार नाही सध्या. ओके, परंतु cos स्क्वेअरचा फॉर्म्युला नाही आहे त्याच्यात. कोसाइन रूल म्हटलं तर cos B = a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन ट्वाइस ac असं म्हणतो. पण त्याचा स्क्वेअरचा जर विचार केला तर किती मोठा होईल विचार करा. cos B = a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन ट्वाइस ac. आणि याचा स्क्वेअर जर म्हटलं चुकीनं तर पाहावं हे किती मोठा फॅक्टर हे कंटेंट होऊन जाते. सो हे थोडं त्रासवाला होईल तुमच्यासाठी. सो देअरफॉर थोडा मार्ग बदलून टाकू. लुक हियर, हे LHS चा नंतर घेतो. फर्स्ट आय विल टेक साइन रूल. ओके, हे थोडं इकडे घेता येते मला. बाय साइन sin A upon A is equal to sin B upon B is equal to sin C upon C, and I will suppose each is equal to common ratio K. याला K म्हणा. Therefore आपल्या साइन रूलचा जे वापर असते ते असं नसते. फर्स्ट जे सरसकट पुरा नाही वापरता येत. फर्स्ट इक्वल टू K, सेकंड इक्वल टू K, थर्ड इक्वल टू K अशा पद्धतीने वापरतो आपण. मॅक्सिमम यूज असंच आहे. sin B upon B is equal to K, sin C upon C is equal to K. ओके, थोड़ा क्रॉस मल्टीप्लाई करतो. sin A is equal to AK, sin B is equal to BK and sin C is equal to C. या तिघांना इक्वेशन 1 देतो. या तिघांना. नाउ आय विल टेक LHS आणि खूप मस्त सोपा प्रॉब्लेम आहे. तर साइन रूलचा वापर असं म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही वापराल तर हे या स्टेपिंगला पुरा लिहा लागतं. ओके, डोंट राइट डायरेक्ट sin A is equal to AK sin असं नाही लिहिता येत. हे पुरा लिहायचं अँड या रेफरन्सला Now we take LHS of the problem. घेतला. परंतु याच्यात साइन रूलचा वापर कसा होईल? It is very easy. Use cos square theta is equal to 1 minus sin square theta. याला लिहा. हे 6 cos square आहे माझं. 1 2 3 असे 6. Every cos square is replaced by 1 minus sin square. It is very easy formula. ठीक है? B square हे cos square C ला असा लिहितो. 1 minus sin square C minus cos square A ला लिया 1 minus sin square A plus C square A. cos square A ला लिया 1 minus sin square A and cos square B ला 1 minus sin square B. सो हे तो सोपं झाला. मग थोडंफार कॅन्सल करून बाकीचे टर्म मी लिहितो. So 1 minus 1 cancel. Sign will change. Okay. इथं एवढा राहिला. Minus B square minus sin square B and minus plus sin square C plus B square A. ठीक है? ये ब्रैकेट 1 cancel minus 1. ठीक है? Minus sin square C is left. Minus into minus plus sin square A plus C square A
इथंही 1 will cancel -1 and remaining is minus sin square a minus into minus plus sin square b. ओके, सो कसं आता तुम्ही इक्वेशन 1 जे मी आधी लिहिलं होतं त्या sin a sin b sin c ची व्हॅल्यू लिहा. sin a ची व्हॅल्यू आहे 1 असं. आता मी हे परत प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये नाही करणार ना, तुम्हाला करावं लागेल. प्रत्येक प्रॉब्लेम ज्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला साइन रूलचा वापर करायचा आहे तर त्या 3 स्टेप तुम्हाला रिवाइज करा. यूज दिस कन्सेप्ट. बोला sin b is equal to dk, the sin square b is equal to b square k square plus sin c ck sin square c is equal to c square k square. इक्वेशन 1 तुमच्या जवळ आहे आणि लिहिलं आहे minus sin square c is equal to c square k square. यांना स्क्वेअर करा आणि वापरा. sin square a square k square plus c square into sin square a परत a square k square and sin square b square k square. That's all. थोड़ा सॉल्व करा. मल्टीप्लाय बाय a square मल्टीप्लाय बाय b square आणि इथं c square. So minus a square b square k square plus a square c square k square. b square से मल्टीप्लाई करा minus b square c square k square plus a square b square k square. हे मागे पुढे चालतं. ते b पहिले लिहिलं तरी चालतं. c square a square k square मायनस होईल. a पहिले लिहिलं तरी चालते, c लिहिलं तरी चालते, हे इंटू मध्ये चालतं. प्लस c square b square k square. नाउ माझा आन्सर आहे 0 RHS. सो पाहत असेल आणखी सॉल्व होते. टर्म्स आर सेम, प्लस मायनस कॅन्सल. ठीक आहे, दिस प्लस मायनस कॅन्सल्स आणि हे दोन जे आले प्लस मायनस कॅन्सल, हेन्स इज इक्वल टू 0 अँड दिस RHS. मोठा मस्त सिंपल क्वेश्चन आहे. इट इज अ प्युअर यूज ऑफ साइन रूल आणि खूप लवकर आन्सर येते. दिसायला मोठा आहे. सेकंड क्वेश्चन, प्रूव दॅट LHS is equal to RHS is equal to RHS. ठीक आहे. आता tan A चा कोणताही फॉर्म्युला नाही आहे. सध्या 3 फॉर्म्युले चालू आहे आपले. रनिंग कॉमेंट्री, साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. त्याच्यात tan चा काही रोल नाही. ठीक आहे, tan cot वगैरे काही रोल नाही. ऐका, tan चे तुकडे करीन, पण मागच्या प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट मध्ये जसं साइन रूल मी लिहिलं होतं 3 लाईन मी सांगितलं, जेव्हा साइन रूल वापरायचा आहे त्या स्टेपिंग रिवाइज कर जा. नाव इन आजच्या पिरियड मध्ये मी ते रिवाइज नाही करणार. कालच्या पिरियड मध्ये भरपूर रिवाइज झाला आहे. भरपूर प्रत्येक वेळेला लिहास लागते साइन रूल. ठीक आहे, टू यूज दॅट. tan चे तुकडे जर केले साइन अपॉन कॉस तर तो साइन वापरता येईल. फर्स्ट यू रिराइट दोज 3 स्टेप्स ऑफ फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, 7चा आजचा पहिला क्वेश्चन. ठीक आहे, ते लिहिल्यानंतर मी माझा LHS चालू करतो. c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू 10. नाउ आय स्प्लिट अप 10a इज इक्वल टू sin a अपॉन cos a. हे राहू द्या पहिला ब्रॅकेट. नाउ sin a बाय इक्वेशन 1 ते लिहायचं आहे तुम्हाला. इट इज ak. सिंपल होते. sin इज ak. आता cos a चा कोसाइन रूल वापरा. ठीक आहे, कोसाइन रूल इज b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन 2bc. हे खालचं डिनॉमिनेटर आहे ना, हे वर जाणार आहे. जाऊ द्या. अँड हे दोन ब्रॅकेट बघा, हे तर वर चालू जाईल. बट ऑब्जर्व दिस 2 ब्रॅकेट्स. पहा b स्क्वेअर आहे, हे प्लस c स्क्वेअर आहे, फक्त मागे पुढे आहे मायनस a स्क्वेअर. टोटल ब्रॅकेट इज सेम, हेन्स कॅन्सल. हे वर चालू राहील. 2abck इज आन्सर. सुंदर आन्सर आहे, परंतु आन्सर एवढंच राहील. RHS नाही आला. RHS ला सेपरेट सॉल्व करा. यू विल गेट समथिंग मोर.
याला RHS1 म्हणा, याला RHS2 म्हणा. ठीक आहे, एक घेतो. सो इट इज व्हेरी इझी. ठीक आहे. सो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर याचे तुकडे करा. साइन b अपॉन कॉस b. कॉस b ला कोसाइन रूल वापरा अँड साइन रूल पासून आपण इक्वेशन 1 जे काढला आहे. सो साइन b इज b की कॉस b चा फॉर्म्युला आहे सेपरेट कोसाइन रूल. ठीक आहे. a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन ट्वाइस ac. हे ब्रॅकेट रिवाइज. ऑब्जर्व दिस टू ब्रॅकेट्स. हे खालचा डिनॉमिनेटर तर वर जाईल, ते जाऊ द्या, हे वर चाललं जाईल. सो इट इज 2abc के लिहित आहे, ते मागे पुढे टर्म लिहित आहे, 2acb के चालते. ठीक आहे. अँड सी ऑब्जर्व दिस टू प्लस a स्क्वेअर. हे c स्क्वेअर पहा आणि मायनस b स्क्वेअर. टोटल ब्रॅकेट इज सेम, तर मागे पुढे काय नाही होत. अँड याला वर पाठवलं, हे आलेलंच आहे. अँड सी ऑब्जर्व दिस टू आन्सर्स. आता तिसरं पार्ट तुम्ही करता. याला असं नाव द्यायचं RHS2 रीराईट. अँड 10c चे परत असेच तुकडे करता. साइन अपॉन कॉस. साइनला साइन रूल लावा, कॉसला कॉस रूल लावा. दॅट्स ऑल. असं 4 लाईन मध्ये परत याचाही आन्सर येईल. अँड ऑफ कोर्स दिस आन्सर विल बी ऑल इक्वल. हे दोन आले ना, तिसरं येईल. सिमिलरली लिहायचं नाही, असं तिसरं सॉल्व करा आणि मग आणा. अँड देन टॅली हे कम्पेअर करून मग आपण इक्वल लिहू शकतो. टेक थर्ड क्वेश्चन. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर c बाय 2 प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर sin square c by 2 and is equal to c square. Sorry. Now I will rewrite LHS. LHS वापस लिहून घेणे and start. सॉरी एक प्रॉब्लेम असा नाही आहे, असा आहे. मला थोडा डाऊट आला म्हणून मी पुस्तक बघितली. सो हे प्रॉब्लेम असा आहे. सो यू कॅन डू मिसलिनियस एक्सरसाइज. काही प्रॉब्लेम त्याच्यातले घेऊन राहिलो. सो एक्सरसाइज 3.2 आणि मिसलिनियस एक्सरसाइजचे प्रॉब्लेम मिक्स आहे, बट दे बिलॉंग टू दिस 3 फॉर्म्युले ओनली. साइन, कोसाइन अँड प्रोजेक्शन. हे होल स्क्वेअर आहे. प्रॉब्लेम बरोबर आहे, फक्त होल स्क्वेअर. ओके. नाउ यू टेक LHS. a minus b होल स्क्वेअर आहे. सो यू टेक नाउ LHS. RHS आणू आपण. a minus b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावा. a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर कॉस स्क्वेअर c बाय 2 आणि याच्यात a प्लस b स्क्वेअरचा फॉर्म्युला लावा. a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर c बाय. ऑलराइट. आता या कॉस स्क्वेअर c बाय 2 ला तिघांशी मल्टिप्लाय करा. ब्रॅकेटच्या बाहेर आहे, ब्रॅकेटच्या बाहेर इकडे असलं पाहिजे. इथं सर्वांना मल्टिप्लाय करावं लागते. तर हे नंबर आहे, याला नंबर माना आणि तिघांशी मल्टिप्लाय करा. सेम ऍक्टिव्हिटी इज डन हियर. याला तिघांशी मल्टिप्लाय करा. ओके. चला करा. कॉस स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. कधीही कोणताही टर्म जेव्हा लिहितो तर छोटे अक्षर पहिले लिहायचे, म्हणजे छोटे साईजचे. याला नंतर लिहा. याला मल्टिप्लाय करा. b स्क्वेअर ला करा. ओके. नाउ मल्टिप्लाय sin स्क्वेअर c टू ऑल. a स्क्वेअर इंटू sin स्क्वेअर c बाय प्लस ट्वाइस ab इंटू sin स्क्वेअर c बाय प्लस b स्क्वेअर इंटू sin स्क्वेअर c बाय. ऑलराइट. झाले सगळे टर्म करा. आता यांचा कोऑर्डिनेशन जमवा. लिसन.
या दोन टर्म मध्ये a स्क्वेअर कॉमन आहे, या दोन टर्म मध्ये 2ab कॉमन आहे, या दोन टर्म मध्ये b स्क्वेअर कॉमन आहे. हे कोऑर्डिनेशन आहे. a स्क्वेअर कॉमन आहे, cos स्क्वेअर c बाय 2 प्लस sin स्क्वेअर c बाय 2. याच्यात काय करा आता, ठीक आहे, याच्यात मायनस आहे कॉमन घेऊन घ्या, आपल्याला काय माहिती. सो इट इज cos स्क्वेअर c बाय 2 मायनस होईल, मायनस कॉमन घेतला आहे मी, चेंज द साइन, आणि या दोघांमध्ये प्लसच आहे. सो b स्क्वेअर कॉमन घ्या, cos स्क्वेअर राइट द रिमेनिंग. ठीक आहे. सो पहिला ब्रॅकेट एकदम सोपा झाला, cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा 1 मायनस ट्वाइस ab. आता हे पहा, हे 1 आहे, cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. ठीक आहे. सो हे ते शेवटचा लिहितो पहिले 1. हे बघा, आता हे वाला जो आहे तो एक फॉर्म्युला आहे. कसा आहे सांगतो, 2ab राहू द्या, हे फॉर्म्युला आहे. हाऊ, सी, remember like this, cos 2 theta is equal to cos square theta minus sin square theta. याच फॉर्म्युलेपासून इमिजिएट फॉर्म्युला बनते. यू कॅन रिमेंबर डायरेक्ट आल्सो, put theta is equal to theta by 2. इमिजिएट बनते आणि फास्ट बनते. 2 तसंच राहू द्या, थीटाच्या जागेवर थीटा बाय 2 लिहा, 2 कॅन्सल, असं थीटा राहील. cos स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस sin स्क्वेअर थीटा. ही फॉर्म्युला आहे डायरेक्ट. इफ यू आर एबल टू रिमेंबर डायरेक्ट, ठीक आहे, नाही तर हे तर आपलं मेन फॉर्म्युला आहे, इमिजिएट बनून दो. हे वाला जो ब्रॅकेट आहे तो हे आहे. ठीक आहे, दिस RHS C and this is equal to cos theta, म्हणजे this is equal to cos C by this trigonometry. ओके, झाला आहे प्रॉब्लेम खतम. हे स्वतःच कोसाइन रूल आहे. ओके, नाही तर मग थोडंसं काम करतो, मायनस ट्वाइस ab अप्लाय cos c इज इक्वल टू कोसाइन रूलचा फॉर्म्युला, किंवा हे स्वतःच आहे तरी पण cos c चा फॉर्म्युला लिहा. सो इट इज a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर कोसाइन रूलचा फॉर्म्युला, दिस इज, आणि रिमेनिंग टर्म ॲज इट इज. 2ab कॅन्सल. नाउ लास्ट लाइन, सो मायनस ची मल्टिप्लाय करा. Okay, plus b square minus cancel, a plus minus cancel, and c square is there. Therefore, RHS. मस्त सिंपल सुंदर प्रश्न आहे. ओके, cos a minus b by 2 is equal to a plus b by c into sin c by. इथं मला साइन रूलचा काम आहे. आपण या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये किंवा त्या दिवशी परवा हे साइन रूल असं वापरलेला आहे. सी, sin a upon a is equal to k, sin b upon b, sin c upon c असं आहे. तर याला इक्वेट केलं तर sin a ची व्हॅल्यू ak बनते. हे फॉर्म्युला आहे, sin a is equal to sin b upon b is equal to चालत राहते. जर तुम्हाला sin a, sin b, sin c ची गरज आहे का, हे इक्वल टू k गेलं तर sin b is equal to bk होईल. हे वापरूनच राहा, काही चिंता नाही. जर तुम्हाला sin a, sin b, sin c चं काम आहे तर हे असं सीधा साइन रूल वापरा. अँड जर छोट्या abc चं काम आहे का, याच रूलला रेसिप्रोकल म्हणून असं लिहिता येते, काही चिंता नाही. किंवा हे लिहूनही तर रेसिप्रोकल करता येते की नाही, हे लिहूनही आपण रेसिप्रोकल करू शकतो. पण काय नाही, आपला टाइम वेस्ट करायचा. सो यूज दिस फॉर्म्युला. हे साइन एकच आहे, हे आणि हे साइन रूल एकच आहे. रेसिप्रोकल घेतल्याने काही फॉर्म्युला नाही बदलत, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला गोष्ट आहे का, हे केव्हा वापरायचं, हे केव्हा एकदम इझी आहे. जेव्हा तुम्हाला sin a, sin b, sin c चं काम पडेल तर हे वापरा, दोन्ही एकच होय. आणि जेव्हा छोट्या abc चं काम पडेल, ऐका, याला तर k लिहितोच, ऐका डिफरन्स सांगतो. सो फर्स्ट इक्वल टू k, सेकंड इक्वल टू k,
पहिले हे सॉल्व होऊ द्या, मग आणखी एक गोष्ट सांगून देतो. थर्ड इक्वल टू के. नाउ a is equal to k sin a. Cross multiply. b is equal to k sin b. And c is equal to k sin c. या इक्वेशन 1 त्या ठिकाणी ऐका. याच्यापासून काय भेटते? sin a is equal to a k, sin b is equal to b k, sin c is equal to c k. आणि याच्यापासून काय मिळालं? छोटा a is equal to k sin a, छोटा b is equal to छोटा c. जर तुम्हाला sin a sin b चं sin c चं काम असेल असं वापरायचं. जर छोट्या abc चं काम असेल तर असं वापरा. हे पहा, छोट्या a ची व्हॅल्यू आहे, हे छोट्या b ची व्हॅल्यू आहे, छोट्या c ची व्हॅल्यू आहे. काऊन असं म्हणतो? LHS का काही सोडवता येत नाही. हे बघा, कोणताच फॉर्म्युला नाही, जुन्या ट्रिग्नोमेट्री मध्ये नाही आणि आता तर बिलकुल नाही. ठीक आहे. मग मी काय करीन? RHS सॉल्व. आय विल सॉल्व RHS. RHS मध्ये छोटे ABC आहे ना, A B C यांना वापरायचं. सो इथं मला छोट्या a ची व्हॅल्यूचं काम आहे, म्हणून असं फॉर्म्युला पाहिजे. यूज दिस फॉर्म्युला. बोला, छोट्या a ची व्हॅल्यू किती आहे? k sin a प्लस छोट्या b ची व्हॅल्यू आहे k sin b अपॉन छोट्या c ची व्हॅल्यू आहे k sin c इनटू sin c बाय. ऑलराइट, दिसते बरोबर? सो असा छोटा a छोटा b हे असं वापर आहे साइन रूलचं. बस दोनच वापर आहे, खूप सारे वापर नाही. एक तर असं वापरा, नाही तर असं वापरा. ठीक आहे. नाउ यू टेक k कॉमन इन न्यूमरेटर. So sin A plus sin B upon k sin C. k कैंसल होते, sin C by 2 चालू आहे. याचं तर कोणतं काम नाही. नाउ आणखी फॉर्म्युला लावतो आणि पुढे पुढे सॉल्व करतो. ओके. ये वरती sin C plus sin D चा फॉर्म्युला वापरा. ठीक आहे. सो कंटिन्यू द स्टेप्स. के झाला आहे sin C plus sin D. मी C D बरोबर असतो, A B मध्ये तुम्ही लर्न करू शकता. इट इज 2 sin C plus D by 2. साधं आहे. हे C, हे D. sin C, 2 sin C plus D by 2 into cos C minus D by 2 अपॉन हे sin C सध्या राहू देतो into sin C by. सध्या एकच फॉर्म्युला वापरला. याचाही वापर करता येते, याचाही वापर करावाच लागेल तुम्हाला. सो देयरफॉर एक काम आणखी करतो. डू यू हॅव दिस फॉर्म्युला sin 2 थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा इनटू cos थीटा. याच्यातही आत्ताच वापर जशी ट्रिक वापरली आहे. पुट थीटा इज इक्वल टू थीटा बाय 2. पुट थीटा इज इक्वल टू थीटा बाय 2. असं थीटा बाय 2 करायचं, बाय 2 2 कॅन्सल, थीटा वर आहे 2 sin थीटा बाय 2 इनटू cos थीटा. थीटाच्या जागेवर थीटा बाय 2 लिहितो. ओके. चला, इथं हे जे खाली साइन थीटा आहे ना, याचा हे फॉर्म्युला वापरा. सो इट इज 2 sin थीटा बाय 2 इनटू cos थीटा. ऑलराइट. हे बघा, 2 कॅन्सल होते, एक सॉरी थीटा नाही, c पाहिजे, c by 2 हे c. Now sin c by 2 also cancels. I will write the remaining. पण आपल्या RHS चा थोडा विचार करा. मधात RHS किती आहे आणि आपल्या स्टेप मध्ये कुठपर्यंत पोहोचलो हे पाहणं आवश्यक आहे. ठीक आहे. हे कॅन्सल झाला. आता 3 टर्म बाकी आहे. 1 2 3. यापैकी हेच टर्म माझा RHS आहे. ओके. हेच टर्म माझा RHS आहे, म्हणजे हे दोन टर्म आर नॉट रिक्वायर्ड. These two terms are not required. हे टर्म RHS आहे, म्हणजे एवढंच आन्सर आणायचं आहे. आला म्हणजे हे दोन टर्म मला कसं तरी गायब करावं. सो चला पाहू. So therefore this is problem of triangle. I will take angle A plus B plus C is equal to 180. Then what is value of A plus B? A plus B ची value मी 180 minus C into.
मला या दोन टर्म्सची काम ऑपरेट करायचं. याला हलवू नका. दिस इज RHS आला, सॉरी LHS. ठीक आहे. सो इट इज 180 मायनस C अपॉन 2 आला. ठीक आहे. सो हे RHS जे आला आहे त्याला डिस्टर्ब करायचं काम नाही. cos C. Now 180 minus theta हे सॉरी या 2 ला स्प्लिट करायचं. 180 upon 2 90 minus C by 2. Split up this LCM. Cos of A minus B upon 2 divided by cos C by 2. ठीक है. बस झालं आंसर आला. सो याला थीटा माना. sin 90 minus theta is equal to cos theta. sin 90 minus theta याला थीटा माना. cos theta. Now do here. हे विचारे कॅन्सल झाले and तुमचा RHS सॉरी LHS आलाच. That's all. अशी ट्रिक आहे. थोडी मेहनत आहे. सो न्यू टाइप भेटते तुम्हाला. एक नेक्स्ट वन. इट इज सिमिलर क्वेश्चन. आता जे केलं आहे ना बिलकुल डुप्लिकेट आहे. sin b minus c by 2 is equal to b minus c by a is into cos a by 2. तर हे तुमच्यासाठी आहे. एकदम डुप्लिकेट आहे म्हटलं मी. चौथा आणि हे पाचवं एकदम बिलकुल डुप्लिकेट आहे. यूज साइन रूल अँड कंटिन्यू. त्याच्या स्टेप बघायच्या आणि याला सोडवायचं. ठीक आहे. एवढं दिलं आहे देवाने. एक नेक्स्ट क्वेश्चन. a cube sin b minus c plus b cube sin c minus a plus c cube sin a minus b is equal to 0. सध्या मी डायरेक्ट LHS काही घेत नाही. थोडं पहिले मला ते पहिले वाला साइन रूल पाहिजे सीधा वाला. म्हणून या 3 स्टेप तुम्ही रिवाइज करायच्या. मी थोडा फास्ट आता जरी कन्फ्यूज होऊन राहिलं म्हणून मी लिहून घेतो. आणि याच्या फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये जे लिहिलं होतं ना तसं हे 3-4 लाईन मी लिहितो. मला sin A sin B sin C चा काम आहे. हिस्से म्हणजे लेट नंतर लिहितो. नाउ फर्स्ट इज इक्वल टू k. मला sin A चा काम आहे म्हणून असा रूल वापरायचा. फर्स्ट इक्वल टू k, सेकंड इक्वल टू k and third equal to k. Now cross multiply and stop. Sin A is equal to AK. Sin B is equal to BK and sin C is equal to CK. Let it be equation 1. एवढं थांबून जा. मला काय आता हे पुरा LHS जर घेतलं तर लय मोठा होईल. ओके. तर मी एक पार्ट घेतोय. तिथे त्याची स्टेप खूप मोठी आहे. I will take it. थोडासा हे मोडतो and I will use this concept. जेव्हा जेव्हा concept वापरायचा आहे you have to write these 3 lines. I will take LHS, sorry, first part of the LHS. Consider a cube into sin b minus c. थोड़ा मोठा पार्ट आहे म्हणून एकच घेतो. मग दुसरा घे, मग तिसरा घे. सारखे सारखे जाती रिटर्न. 3 are symmetric terms. So sin A minus B चा फॉर्म्युला sin A cos B याला A बोलतो B बोलतो. फॉर्म्युला AB मध्ये आहे. याला A आणि याला B. sin A cos B minus cos A sin B. ओके. सो A cube into चला sin B आणि sin C हे इक्वेशन 1 मध्ये आलेले आहे. आणि cos C आणि cos B यूज डायरेक्ट कोसाइन रूल. sin B BK आणि cos C आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन ट्वाइस a. cos B चा कोसाइन रूलचा फॉर्म्युला वापरा. इट इज a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन ट्वाइस ac. आणि sin C इक्वेशन 1 CK. इथे लिहिता येते बाय इक्वेशन 1 अँड कोसाइन रूल. ओके. तर थोडासा हे बघा b कॅन्सल. बस एवढंच होते. याच्यात c कॅन्सल. नाउ व्हॉट इज रिमेनिंग? लुक हियर k अपॉन 2a आहे बरोबर.
इकडे पहा या एक सेकंड टर्म मध्ये k अपॉन 2a. I will take k upon 2a common. What is remaining? I हे लिहा लागेल. हे ब्रॅकेट पुरा लिहितो. मायनस असल्यामुळे हळूहळू करू. मायनसला घ्यायचा. तो सगळ्याच आपल्या मार्कही मायनस करून टाकते. साईडला वगैरे बदलते की नाही. इथं एक कॅन्सल होते. नाउ आय कॅन राईट इट a स्क्वेअर k अपॉन लिमिट. आता हे बाकीचं करा. बोलो माइनस मुळे सगळ्या साइना बदलून a स्क्वेअर कॅन्सल. नाउ b स्क्वेअर माइनस इंटू माइनस प्लस होईल. प्लस b स्क्वेअर इट इज 2b स्क्वेअर. माइनस c स्क्वेअर हे माइनस होईल. माइनस इंटू प्लस माइनस c स्क्वेअर माइनस 2c स्क्वेअर. ठीक है. टेक 2 कॉमन and 2 will cancel. तो असा आंसर येते k into a स्क्वेअर b स्क्वेअर minus c स्क्वेअर. एवढा आंसर आला. बस. हे कशाचा? या पार्ट. आता हे पार्ट हे सेकंड टर्म थर्ड टर्म आर सिमेट्रिक. म्हणून याच पाथवर जेव्हा मी चालेन तर याचाही आन्सर मला सापडून जाईल. इथेही तुम्हाला sin a minus b चाच फॉर्म्युला वापरायचा आहे. and then या cos च्या जागेवर cosine रूल वापरता. sin च्या जागेवर इक्वेशन 1 वापरता. sin and you leads to some answer. तर थोडासा जर ऑब्झर्वेशन आन्सर लिहिणं तुम्ही पसंत केलं तर इथं सिमिलरली चालते. तुम्ही याचा आन्सर ऑब्झर्व करा. लुक हियर. सिमेट्रिक असल्यामुळे आन्सर सारखंच येईल. ओके. ऐका. याचा आन्सर एवढा आला आहे. एक a क्यूबच्या जागेवर a स्क्वेअर k समजून घ्या. आणि इथं b मायनस c आहे ना तर इथं b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर आहे. म्हणजे आता मी असं करतो एवढे मोठे 3 स्टेप बनन. एवढी मोठी याची एवढी मोठी याची. त्यापेक्षा इथं सिमिलरली चालते. सिमिलरली we can prove that काय prove that b cube sin c minus a is equal to. so सिमेट्रिक आहे. हे तुम्हाला तर लॉजिक लावायचं आहे. a क्यूब चे तुकडे करा k स्क्वेअर तर b क्यूब होईल k b स्क्वेअर. आणि या b मायनस c ला असं म्हणा b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. तर याला असं घ्या c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर and c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. आता याला लिहितो c क्यूब into sin a minus b is equal to c क्यूब ला c स्क्वेअर a स्क्वेअर a क्यूब चा a स्क्वेअर तर राहीलच. c क्यूब चा c स्क्वेअर राहील. k एक्स्ट्रा एक c चा k मानून घ्या and b स्क्वेअर याचा b minus c चा असा लिहा b स्क्वेअर minus c स्क्वेअर. तर याला लिहा a स्क्वेअर minus b स्क्वेअर. एवढं झाल्यानंतर प्रॉब्लेम संपला नाही. RHS is 0. सो हे सिमिलरली लिहिल्यामुळे आपण हे सोपं झालं. हे झाल्यावर आता LHS लिहायचं. नाउ यू हॅव टू राईट LHS and 0 आणायचा आहे. 0 आलेला नाही आन्सर. सो पुट दिस आन्सर हियर. ka स्क्वेअर into b स्क्वेअर minus c स्क्वेअर. आता याचा आन्सर हे वाला आहे kb स्क्वेअर c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. आता इथं हे वाला आन्सर द्या kc स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके. नाउ यू सॉल्व इट. तुमची इच्छा असेल तर k कॉमन घेता येते. नसेल तर मल्टिप्लाय करा. याला मल्टिप्लाय. हे फर्स्ट पहिला टर्म दुसरा टर्म तिसरा टर्म. इफ यू विश टू के कॉमन तर k कॉमन घेऊन घ्या. पण दोन काम सोबत करा. k कॉमन घ्या and हे जे a स्क्वेअर आहे याला दोघांशी मल्टिप्लाय करा. या b स्क्वेअर ला दोघांशी मल्टिप्लाय करा. k कॉमन आहे. c स्क्वेअर ला दोघांशी मल्टिप्लाय करा. k कॉमन आहे. ठीक आहे. सो 0 आणायचा आहे. हे डोक्यात ठेवायचं. तर सगळे टर्म प्रॉपर वे मध्ये कॅन्सल झाले पाहिजे. हे बघा प्लस मायनस कॅन्सल. हे बघा हे आणि हे इंटू मध्ये मागे पुढे चालते. हे असं कम्युटेटिव्ह आहे.
सो हे दोघंही कॅन्सल. दॅट्स ऑल. पहा k into 0 is equal to 0 and hence RHS. खूप मोठा नाही आहे पण ट्रिक न करा लागेल तुम्हाला. In triangle ABC, if angle C is 90, थोड़ा सा एक रफ डायग्राम काढतो. एंगल C is 90. मग या साइड्स अशा राहील, अपोजिट साइड. नाउ याला तुम्ही पायथागोरस लावू शकता. ठीक आहे, बिकॉज दिस ट्रायंगल इज राइट गिवन आहे आणि प्रूव्ह दॅट अलग आहे. ओके, इन राइट ट्रायंगल ABC. सो बोला पायथागोरस लावलं तर काय होते? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू c स्क्वेअर. याचं काम पडू शकते बिकॉज राइट ट्रायंगल आहे आणि मला साइन रूलचंही काम आहे. तर तुम्ही त्या 3 स्टेप लिहायच्या. कोणत्या? बाय साइन रूल हे लिहाच लागते प्रत्येक वेळेला. साइन a अपॉन a इज इक्वल टू साइन b अपॉन b इज इक्वल टू साइन c अपॉन c. आणि प्रत्येक वेळेला लिहून लिहून बोर झालो. आता शॉर्टकट मारून देतो. सो बघा फर्स्ट इक्वल टू k म्हणजेच साइन a इज इक्वल टू a. सेकंड इज इक्वल टू k क्रॉस मल्टिप्लाय करा. साइन b इज इक्वल टू bk. खूप वेळ झालाय. अँड दिस इज इक्वल टू k क्रॉस मल्टिप्लाय साइन c इज इक्वल टू c. लेट इट बी इक्वेशन 2. नाउ प्रूव दैट चालू करतो. सो टेक LHS. इजी आहे. sin a minus b. Apply the formula sin a minus b. It gives you sin a cos b minus cos a sin b. Alright. sin a आणि sin b साठी हे फॉर्म्युले वापरा आणि cos a आणि cos b साठी कोसाइन रूल वापरा. हे खूप मोठ्या ट्रिक्स शिकून नाही राहिलं. एकच एक मोजके 3च फॉर्म्युले आहे म्हणून येऊन जाऊन तेच ते तुमच्या समोर येणार आहे. सो इट इज AK and sin cos b is equal to use cosine rule. डायरेक्ट फॉर्म्युले आहे आणि सिंपल आहे. जेवढे वेळ वापरले थोडं पाठ होते. sin b हे वाला आहे b जे कॅन्सल होते हे करतो. a कॅन्सल, इकडे b कॅन्सल. नाउ k अपॉन 2c आणि इकडे पहा या सेकंड टर्म मध्ये k अपॉन 2c. इट इज कॉमन. तर कॉमन घेऊन घ्या. कॉमन घेणं बरं राहते एलसीएम पेक्षा. सी द रिमेनिंग a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. ठीक आहे. चला हे मायनस शी मल्टिप्लाय करा. सो दैट c स्क्वेअर मायनस c स्क्वेअर कैंसिल. नाउ माइनस इंटू माइनस प्लस a स्क्वायर इट इज 2a स्क्वायर. ठीक है. माइनस b स्क्वायर माइनस 2b स्क्वायर. टेक 2 कॉमन आणि 2 कैंसिल होते. असंच रिमेनिंग. आता हे RHS स्वरूपात पाहून घ्या. LHS चालू केलं होतं पण आय डिडंट गेट RHS. पण वरचा भाग आलाय खालचं येऊन जाईल. डू वन थिंग. इथं k ची व्हॅल्यू पुट करा. k नाही पाहिजे आपल्याला या आन्सर मध्ये. k नाही पाहिजे तर आणि c नाही पाहिजे. c नाही आहे तो k आणि c दोन्ही हटवतो. परंतु पहिले एक काम करा. व्हाट इज व्हॅल्यू ऑफ k? sin c अपॉन c. k ची व्हॅल्यू एवढी पुट करा. सो बाय इक्वेशन 1 sin c अपॉन c. हे अपॉन c अलग. आता आन्सर इथेच. ओके. हे c खाली चाललं राहील. इट विल बी c स्क्वेअर आणि अँगल c इज गिवन 90. हे गिवन आहे तर sin 90 पुट करा. आखरी 2 लाइन. ठीक है. इधर लिखो sin 90 अपॉन c स्क्वायर into a square minus b square. sin 90 is 1 and by equation 1 the c square की वैल्यू पुट करायची. हे 1 झाला and c square की वैल्यू आहे a square plus b square. That's all and this is the answer.
ठीक है. Next question. In triangle ABC, if cos A upon A is equal to cos B upon B, prove that triangle ABC is isosceles triangle. तर मी हे गिवन चालू करतो आणि प्रॉब्लेम कंटिन्यू करतो. गिवन काय आहे? cos A upon A is equal to cos B upon B. ओके. तर इथं काही खूप सारा फॉर्म्युलाचं कामच नाही. खालचं हे जाऊ द्या. वरचा cos A आपला कोसाइन रूल वापरायचा. इथे तसंच वरचा cos B कोसाइन रूल वापरा. फॉर लाइक दिस. b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन 2bc. हे खाली वरचा cos B असा वापरा. कोसाइन रूल. ओके. कोसाइन रूल म्हणजे a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन ट्वाइस ac. या डिनोमिनेटर खाली आना यानी खाली आना. b स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस a स्क्वायर अपॉन ट्वाइस abc. यानी खाली आना. a स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस b स्क्वायर अपॉन ट्वाइस abc. 2abc खाली डिनोमिनेटर सेम है, hence cancel. Write once more remaining. Write the numerators. ठीक है. आता थोडंसं कॅन्सल होते तर पहा. हे दोन्ही टर्म सेम आहे असे कॅन्सल करा. नाही तर इकडे शिफ्ट झाल्यानंतर मायनस होईल तर कॅन्सल होईल. नाव एक काम करा. एकीकडे करेक्ट करा. याला इकडे हाकला याला इकडे हाकला. ठीक आहे. सो इट इज 2b स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. 2 कॅन्सल होते. b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर. तसं तर हे स्क्वेअर इकडे जाईल ना, तर असं बनते प्लस मायनस a स्क्वेअर. परंतु a आणि b आहे ना साइड आहे a b c आणि साइड कधी साइडची लेंथ निगेटिव्ह नसते म्हणून मायनस घेताच काय. ओके. सो b इज इक्वल टू a असं डायरेक्ट लिहित आहे की काही प्रॉब्लेम नाही. असं मायनस स्क्वेअर कॅन्सल होते. तसं तर प्लस मायनस होते परंतु प्लस मायनस काय लिहायची गरज नाही. अनवॉन्टेड बिकॉज दीज आर साइड्स A and B are positive. Side side. हे greater than 0 चा अर्थ होते पॉझिटिव्ह. ठीक आहे. ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. therefore don't take negative sign. आणि इथं दोन साइड इक्वल दाखवल्या आहेत. कोणती साइड? स्मॉल a आणि स्मॉल b. hence triangle is isosceles. मग एवढंच आखरीमध्ये असं लिहून घ्यायचं. therefore triangle ABC is isosceles triangle. झालं त्याच्यानंतर. Okay, take it. Take similar question. In triangle ABC, if A cos A is equal to B cos B, then prove that the triangle is right or an isosceles triangle. चला, यार similar आहे आणि तुम्हाला हे cos cosine रूलचा वापर बढियाच वाटणार आहे. Use cosine rule direct. Cos A b square plus c square minus a square upon 2bc. Cos B a square plus c square minus b square upon twice ac. ठीक है. आता थोड़ा काही कटअप वगैरे नाही परंतु यू कैन 2 कॅन्सल करता येते. ओके. पण क्रॉस मल्टिप्लाय करा. 2ac ला इकडे पाठवून द्या. ऑलराइट. b स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस a स्क्वायर. हे 2 आहे ना, 2 कॅन्सल होते. इथे होते असंही करता येते. सो 2ac ला इकडे आणलं, bc इकडे आहे, bc इकडे पाठवा. तू इथंच कॅन्सल करा, हेच बरं वाटतं. ओके. सो AC ला इकडे आणलं, BC ला इकडे पाठवलं. नाउ इट इज A स्क्वेअर C. दिस इज B स्क्वेअर C. ऑलराइट. आता यांना मल्टिप्लाय करायचं होतं. C कॅन्सल होते. सॉरी, C कॅन्सल होते. मग C काय येईल का फालतू? अरे 2 कॅन्सल होते, C होते. विनाकारण बोल हे वाढून राहिला.
सो देयरफॉर ए इकडे क्रॉस केला ए स्क्वेअर, बी इकडे केला बी स्क्वेअर. नाव ए स्क्वेअरशी मल्टिप्लाय करा तिघांना. माइनस ए रेस टू 4. ये बी स्क्वायर है, बी स्क्वायर का तिघांशी मल्टिप्लाय करा. बी रेस टू 4. ओके. ए स्क्वायर बी स्क्वायर परत कॅन्सल होते, सेम टर्म. किंवा इकडे पाठवलं तर मायनस होईल, प्लस मायनस कॅन्सल. ऑलराइट. आता पुढे आणखी करतो मी. या ए रेस टू 4 ची जोडी याच्यासोबत लावतो. म्हटलं तुम्हाला धीरे धीरे एक एक कॅन्सल करा. हे कॅन्सल झाले, मग क्रॉस मल्टिप्लाय करा. मग ए स्क्वेअर शी तिघांना मल्टिप्लाय करा, बी स्क्वेअरला तिघांशी करा. नाव आपापली जोडी दिसते. हे आणि हे जोडीदार आहे. तर याला इकडे पाठवा, याला इकडे पाठवून द्या, याला आपला इकडे सर्व दाखवायचे आहे, परंतु ठीक आहे धीरे धीरे करू. याला इकडे पाठवून द्या. एक काम करा, you shift all the term on one side. ठीक है. या सर्व यांना आला नाही तर त्या यांना पाठवून देते. 0 इज इक्वल टू हे पाठवा तिकडे ए रेस टू 4, ए रेस टू 4 माइनस बी रेस टू 4. ठीक है. याला पाठवतो हे माइनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर सी. अरे या दोघांना इकडे शिफ्ट करू, एकच गोष्ट आहे. ठीक आहे. आता यांना थोडं हे करतो ब्रॅकेट आणि याचाही करतो. याच्यात कॉमन दिसते. व्हॉट इज कॉमन हियर? इट इज 0 नंतर लिहून घेऊ. सो हियर आय विल टेक कॉमन मायनस सी स्क्वेअर. मायनस हे घ्या कॉमन, मला काम आहे. या दोन टर्म मध्ये मायनस सी स्क्वेअर कॉमन घ्या. ए स्क्वेअर साइन चेंज होईल मायनस बी स्क्वेअर. आणि हे जे आहे ना हे दोन यांना असं लिहितो लूप लिहा. ए स्क्वेअरचा स्क्वेअर बोला ए रेस टू 4 होईल आणि बी स्क्वेअरचा स्क्वेअर. नाव याले तुम्ही असं मनात माना, हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इट इज ए प्लस बी इंटू ए मायनस बी. समजले का? याले माना ए स्क्वेअर हे बी स्क्वेअर, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. राइट दिस फॉर्मूला हियर. ठेवा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे झालं याचा आन्सर. या दोघांमध्ये कॉमन घेतलं, 0 तिकडे लिहिलं. नाउ वी हॅव टू टर्म्स, वन and second. You take common a square minus b square. Write the remaining. Now product of 2 is 0. Therefore first is 0. Second is 0. ठीक है. So a square is equal to b square. आखिर दो लाइन है वो लिखो. फक्त ट्रांसपोज करायचा है. This implies a square is equal to b square. A square plus b square is equal to c. जरा इसे काटो. या c स्क्वेअर काढून जायचं. ओके. आणि हे थोडंसं स्क्वेअर मागच्या वेळेसारखं या स्क्वेअरला इकडे पाठवलं अंडर रूट होते, प्लस मायनस होते, पण एवढं काही घेऊ नका. बिकॉज these are प्लस b स्क्वेअरचं रूट बी होईल, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल. पण प्लस मायनस लिहिताच काय नाही, बिकॉज हे रूट किंवा स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल करा. बिकॉज these are two sides. साइड पॉझिटिव्ह असते, मागच्या वेळेसारखं रिझन झालं. आणि हे राहू द्या, हे स्वतःच पायथागोरस थेरम आहे. बोला आहे की नाही? सपोज दिस इज ट्रायंगल. ओके. तर हे ए, ही साइड बी, हे सी. बोला पायथागोरस थेरम ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. हे स्वतःच पायथागोरस थेरम आहे आणि हे दोन साइड सेम आहे.
दोन्ही मुद्दे अलग अलग आहे, फार आहे मला. एक तर ट्रायंगल आयसोसलेस राहील, नाही तर या पायथागोरस मुळे अँगल सी इज 90, देअरफॉर ट्रायंगल राईट राहील. हेच प्रूव्ह करायचं होतं. आखरी लाईन मध्ये तुम्ही लिहून घेता, देअरफॉर ट्रायंगल इज आयसोसलेस ऑर राईट. Therefore, triangle ABC is isosceles or right triangle. Right triangle. Okay. तर हे प्रॉब्लेम होते का तुम्ही? घ्या आजचा शेवटचा प्रश्न. In triangle ABC, if chord A, chord B, chord C are in AP arithmetic progression, then show that A square, B square, C square are also in AP. AP असल्यामुळे कॉमन डिफरन्स सेम असते. कॉमन डिफरन्स सेम. एक छोटासा एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल 2, 4, 6 these are in AP. मग आपण काय लिहितो? या दोघांपासून बनणारा कॉमन डिफरन्स T2 - T1 आणि या दोघांपासून बनणारा कॉमन डिफरन्स सेकंड मायनस फर्स्ट. ठीक आहे. सो इट इज सेम असं लिहित असतो. आता आपल्याला काय दिलं आहे? दिस इज गिवन. जसे हे 3 नंबर एपी मध्ये आहे तर आपण काय लिहितो? कॉमन डिफरन्स फ्रॉम दिस अँड दिस इज सेम. तर माझ्याकडे हे 3 नंबर नाही आहे, हे दिलं आहे. काय गिवन आहे? व्हॉट इज गिवन? कॉड ए, कॉड बी, chord C are in AP. मग AP म्हटल्यानंतर कॉमन डिफरन्स सेमच राहील. हे AP मध्ये दिला आहे. हे 3 नंबरच्या ऐवजी हे 3 नंबर वापरा. प्रिपेअर कॉमन डिफरन्स फ्रॉम दिस. हे दोन तर कॉट B सेकंड मायनस फर्स्ट करायचं आणि या दोन पासून बनणारा कॉमन डिफरन्स आणि या दोन पासून बनणारा सेम राहील. या दोन पासून बनवा. इज इट ओके? ठीक आहे. चला हे आता एक काम करा. कॉड बी लाईक टर्म आहे, एकीकडे कलेक्ट करा. याला प्लस इकडे आणा आणि या मायनस तिकडे पाठवा. ठीक आहे. याला पाठवा. देअरफॉर 2 कॉड B इज इक्वल टू कॉड A प्लस कॉट C असं बनते. थोडा थांबतो आणि मग हे काय पुढेच पाहू. हे सॉल्व करू. ओके. सो दिस इज आर इन AP. नाउ शो दॅट दिस 3 टर्म्स आर आल्सो इन AP. मी काय करतो? मी असं लिहितो टू शो दॅट. काय शो दॅट? A स्क्वेअर, B स्क्वेअर, C स्क्वेअर आर इन AP. तर हे एपी मध्ये शो करायसाठी तुम्हाला कॉमन डिफरन्स शो करावा लागेल. 2, 4, 6. मी जर म्हटलं हे शो करा का हे एपी मध्ये आहे तर हे तर नंबर ओळखीचे आहे म्हणून ठीक आहे, समजते आपल्याला. पण एपी मध्ये आहे कसं सांगा तुम्ही? या दोनचा कॉमन डिफरन्स आणि या दोनचा कॉमन डिफरन्स हे सेम जर असेल तर आपण बोलू एपी आहे. तर या तीनच्या बाबतीत तसंच आहे. Using this instead of these 3 number, show that these are in AP. That is to show that. याचा कॉमन डिफरन्स असा बनते. या दोनचा असा बनते, या दोनचा असा बनते आणि जर ते सेम असलं या दोनचं काय बनते असं. and if these two common differences are same, हे दोन कॉमन डिफरन्स जर सेम असले याचा आणि याचा जर सेम असले तर आपण एपी बोलतो. जर हे सेम असले तर कारण की शो करायचा आहे, डायरेक्ट धडाधडी करून नाही लिहायचा. तर हे शो करण्याच्या ऐवजी आय विल शो दॅट इज टू शो दॅट. परत लिहितो दॅट इज टू शो दॅट. हे बी स्क्वेअर इकडे आणा, 2b स्क्वेअर होते, a स्क्वेअर तिकडे पाठवून द्या. तर इन्स्टेड ऑफ शोइंग these are in AP, you show this one. हे शो करायचं आहे. हे शो झाला म्हणजे हे झाला, हे झाला म्हणजे कॉमन डिफरन्स सेम झाला आणि म्हणून हे 3 AP मध्ये बनले. तर दिस इज ओके. तर हे गिवन होतं. गिवनचं असं लिहिलं
आणि हे शो दॅट आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. पण कॉटचाही कोणताही फॉर्म्युला नाही माझ्याजवळ. परत कॉस बाय साईन देणार आणि साईन रूल कोसाईन रूलचा वापर करू, काहून की दुसरं काही शिकूनच नाही राहिलो. सो बाय साईन रूल हे 3 लाईना तुम्ही कंप्लीट करता. कोणती? साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी. लेट इट बी के. फर्स्ट इक्वल टू के केला साइन ए अपॉन ए इज इक्वल टू के, तर हे बनते साइन ए इज इक्वल टू ए के. सेकंड इक्वल टू के करा साइन बी इज इक्वल टू बी के, एंड थर्ड इक्वल टू के करा क्रॉस मल्टीप्लाय साइन सी इज इक्वल टू सी के. हे दरवेळेलाच करतो. लेट इट बी इक्वेशन 2. तर दिस इज गिवन, हे गिवन आहे बघा, तर याचा वापर करतो आणि शो दॅट करतो. हे गिवन आहे. सो यूज दिस रिलेशन अँड या गिवनचा वापर करून आपण शो करू. इक्वेशन 1 implies 2 cot B is equal to cot A plus cot C. हे बघा, तर आपण आणू आता. हे आणायचं आहे. ठीक आहे. सो स्प्लिट अप नाव. 2 cot B ला असं लिहा cos B अपॉन sin B. या सर्वांना कसं लिहा cos A अपॉन sin cos C अपॉन sin C. ठीक है. यूज साइन रूल कोसाइन रूल, नो डाउट. नाउ cos B की वैल्यू लिया a स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस b स्क्वायर अपॉन ट्वाइस a. sin B की लिया b की. cos A की लिया a स्क्वायर नहीं सॉरी b स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस a स्क्वायर अपॉन 2bc. sin A इनपुट लिया साइन रूल पासून a की. sin C cos C की लिया कोसाइन रूल a स्क्वायर प्लस b स्क्वायर. ठीक है, याचा लिया साइन रूल c की. आता हलका हलका सॉल्व करतो. या 2 लेकर कापता है, काही हरकत नाही. ठीक है. AC ला खाली आणा. तर हे A B C K होईल. ठीक है. चला b स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस a स्क्वायर याला खाली आणा. 2abck. काम करा, 2 कॅन्सल करू नका, हे तिकडे करू आपण कॅन्सल. राहू दे. या 2ac ला खाली आणा. राहू दे, तिकडे कॅन्सल हे राहू द्या. सो या 2ab ला खाली आणा. बोला हे सेम एलसीएम आहे, काही हरकत नाही. अँड दिस विल कॅन्सल. किंवा दोन्ही साइडला 2abck शी मल्टिप्लाय करा. दोन्ही साइडला 2abck किंवा डिनॉमिनेटर्स विल कॅन्सल. एकच गोष्ट आहे. आणि यांना ऍड करा. b स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस a स्क्वायर प्लस a स्क्वायर प्लस b स्क्वायर माइनस c स्क्वायर. ठीक है. सॉल्व करा. 2 शी मल्टीप्लाई करा. ये b स्क्वायर प्लस b स्क्वायर 2b स्क्वायर c स्क्वायर माइनस c स्क्वायर कैंसिल. ये कैंसिल. ठीक है. ओके. सो दिस इंप्लाइज या सगळ्या 2 ला कॅन्सल करून द्या. ऑल 2 विल कॅन्सल. ठीक है. लास्ट लाइन b स्क्वायर इकडे पाठवा माइनस प्लस होईल तर 2b स्क्वायर होईल. आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. टू शो दॅट तुम्ही पाहून घ्या हेच प्रूव्ह करायचं होतं. हेन्स दिस 3 नंबर्स आर इन AP. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक सिमिलर क्वेश्चन आहे, हे तुम्ही करजा. अँड इथं आपण थांबू. मग शेवटचा क्वेश्चन. दिस इज फॉर यू. इन ट्रायंगल ABC, if sin A upon sin C is equal to sin A minus B
upon sin b minus c. Show that a square, b square, c square are a. थोडीशी एक लाईन मध्ये गाईडलाईन देतो. सो याला sin a minus b चा फॉर्म्युला लावा दोघांना and use sine rule and cosine rule and bring the last type चा एक आपण show that हे एक वाला आणलं होतं ना 2b square is equal to a square plus c square असं तुम्ही आणा and prove this yours. ओके, आता खूप वेळ झाला आहे, थांबू.